तर एकत्रित कुटुंबात 2 जावा आहेत, एका रेशन कार्डवर 2 जावांची नाव आहेत. त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण मान्य चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे. त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचं? हा बोला. दादा, आमच्या सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे, आमच्यासाठी नक्कीच ती दायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही जी योजना आणलेली आहे. दादा, असं एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्ड मधून एकाच महिलेचे होईल, एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल. एकत्रित कुटुंबामध्ये दोन नाही, एक मिनिट. एका रेशन कार्ड मध्ये एक महिला नाही, 2 महिला, विवाहित आणि एक अविवाहित. समजा ना, ऐका ना, 2 महिला. समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण 21 वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणंद ही 21 वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण 2 महिला आहेत, एका घरातल्या 2 महिला. हा, पण काय होतं, एकत्रित कुटुंबात 2 जावा आहेत, एका रेशन कार्डवर 2 जावांची नाव आहेत. त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण मान्य चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे. त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचं? त्याच्यात 2 कसं आहे ताई, नणंद नसते ना. हो, बरोबर आहे ना. शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल, त्याला अंतच लागणार नाही. आम्ही हाही विचार केला होता की बाबा 2 अपत्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या, पण म्हणलं नको, फार चिडतील महिला. परंतु पुढं कधीतरी पुढं कोणतरी असा विचार करेल, त्याच्यावर आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा. आपलं 2 अपत्यावरच थांबायचं. तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. 2 जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं, कारण कुटुंब एक म्हणलं, नवरा बायको, त्यांची 2 मुलं, घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्यापुरतं, अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो. त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा 2 दिलेल्या आहेत. पहिले एकच होतं, तुम्हाला आठवत असेल, पहिला GR निघाला तेव्हा एकच होतं. परंतु नंतर ते काही ठिकाणी परितक्त्या असतात, काही ठिकाणी विधवा असतात, काही ठिकाणी डिवोर्स झालेल्या केसेस असतात, अशा काही गोष्टी असतात. म्हणून आता आम्ही 2 दिलेत. ओके, धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणी आहे? या बाजूला कोणी आहे का, डाव्या कक्षात? हॅलो दादा, चला, संपलं. एक प्रश्न. नाही, जे कार्यकर्ते आहेत त्यांनी नाही प्रश्न विचारायचा, त्यांना सगळं माहिती आहे. त्यांना काय? हा बोला. नमस्ते दादा. सर्वप्रथम आमच्या सर्व माता भगिनींतर्फे, अंगणवाडी सेविका आणि इतर सर्व क्षेत्रातील महिलांतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसेच आज तुम्ही आम्हाला एक बहीण म्हणून खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला तुमची हक्काची बहीण असल्याचा अनुभव आम्हाला इथे मिळत आहे. दादा, अंगणवाडी सेविकांतर्फे आपल्या सर्व योजना राबवल्या जातात. आम्हाला भाग्यवान समजतो की याच्यासाठी तुम्ही आम्हाला विश्वासास पात्र ठेवलं आहे आणि त्या विश्वासात आम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरत आहोत. आपली लाडकी लेक योजना आम्ही फॉर्म भरत होतो, त्यानंतर आपण सगळ्या महिलांना सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली, आम्ही त्याचंही काम आनंदाने करत आहोत दादा. परंतु एक थोडासा मुख्यमंत्री लाडकी योजना स्तुत्य आहेच, पण एक अंगणवाडी सेविका यांच्या थ्रू मला थोडंसं एक त्यांची जी नाराजगी आहे ती थोडीशी बोलायची आहे. जर तुमची परवानगी असेल तर 1 मिनिटात व्यक्त करू इच्छिते. काय दादा, आपण सर्वांना ज्ञातच आहे की गेली 50 वर्षापासून ICDS योजना आहे. या योजनेमध्ये काम करत असताना